महाराष्ट्र राज्यातील वन मजूर, वन कर्मचारी, वन क्षेत्रीय कर्मचारी, वाहन चालक यांच्या समस्या सोडविण्यासाठी शहापुरात महाराष्ट्र राज्य वन रक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या हस्ते संघटनेच्या फलकाचे अनावरण करून मोठ्या जल्लोषात उद्घाटन करण्यात आले। वन कर्मचाऱ्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी व त्यांच्या न्यायिक हक्कासाठी लढण्यासाठी या संघटनेची शहापुरात शाखा स्थापन करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना दिली। प्रामुख्याने महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृह, कॉमन रूम, अतिसंवेदनशील क्षेत्रांमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच वन कर्मचाऱ्यांच्या आणि अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करणे हे संघटनेचे ध्येय आणि धोरण असल्याचे संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सुनील भोंडविले यांनी आपल्या प्रस्ताविकांमध्ये सांगितले। ते नाव न घेता पुढे बोलताना म्हणाले की काही संघटना केवळ कर्मचाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधताना दिसून येत आहेत। म्हणून वन कर्मचाऱ्यांना पर्याय म्हणून आम्ही संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून वन विभागाचे शहापूर, ठाणे, वृत्त आणि कोकण विभागांमध्ये वन कर्मचाऱ्यांच्या न्यायिक हक्कांसाठी लढा देणार आहोत। या उद्घाटन सोहळ्यास सहाय्यक वन रक्षक पिंगळे, संघटनेचे केंद्रीय महासचिव सुधीर फडके, संघटना मार्गदर्शक अर्जुन निचिते, केंद्रीय उपाध्यक्ष सुनील घोटगे, श्रीकांत राऊत, संदीप जाधव, शिवाजी केदार, पंचशीला गायकवाड यांच्या समवेत शहापूर विभागातील बहुसंख्य वन कर्मचारी, वनपाल, महिला वन कर्मचारी तसेच संघटना कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एका संघटनेचे अध्यक्ष होते, मी एका संघटनेचा अध्यक्ष। वनरक्षकांच्या, वनपालांच्या वेतन श्रेणीसाठी आम्ही दोघांनी सोबत हे केलं होतं प्रेझेंटेशन पक्षी सभेसोबत आणि त्यामध्ये आमच्या दोघांना यश आलं। परंतु जे काही आहे ही माझी नेहमी इच्छा होती, एक तुम्ही गोष्ट ऐकली असेल, दोन काड्या वेगळ्या आहेत, फटकन मोडल्यात एक काडी मोडते। दोन काड्या जर बरोबर रॉड बरोबर केले लाकडाचे तोडून दाखवा, तसे आम्ही दोघं आता कुठेही ते कमी नाही अध्यक्षापेक्षा। मी आणि ते सोबत मिळून आम्ही महाराष्ट्रभर काम करणार आहे आणि त्यामुळे हे किंतु परंतु असं कुठेही नाही आहे, ते कुठेही कमी नाही, कुठेही जास्त नाही, आम्ही एका ह्याच्यावर आहे। आणि ही विनंती मी करत होतो की आपली ताकद वेगळी करू नका, एकत्र या। वनरक्षक, वनपालांना, वाहन चालकांना, वनमजुरांना तुमची सुद्धा आवश्यकता आहे। एकटा माणूस महाराष्ट्र सांभाळू शकत नाही, हे एकटे महाराष्ट्र सांभाळू शकत नाही। त्यामुळे तिकडचा भाग मी सांभाळणार, इकडचा मंत्रालय फॉलोअप असतो, यांचा फॉलोअप अतिशय चांगला धांगला आहे आणि त्यामुळे लोकांच्या हितासाठी आम्ही यांना जबरदस्ती आणलाय। काळजी करू नका। शहापूर तालुक्यात होत्या, परंतु तुम्हाला असे का वाटले का आता आपण नवीन संघटना स्थापन करावी? संघटना ही लोकहिताची, कर्मचाऱ्यांच्या हिताची असावी। वनरक्षक वनपाल संघटनेचा केंद्रीय अध्यक्ष होतो, भाऊ पदोन्नत संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष आहे। आम्ही जवळून एकत्रित काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये। आज शहापूर आणि ठाणा वनवृत्तामध्ये आम्ही काम करताना कर्मचाऱ्यांना संघटनेचा जो कर्मचाऱ्यांच्यावर संघटनाचे दबाव तंत्र वापरतो त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। भाऊ अजय भाऊ काम करतायत, ते लोकहिताचं वनरक्षक वनपालाच्या न्यायिक हक्कासाठी बांधतात आणि इतर संघटना वनकर्मचाऱ्यांच्यावर अन्याय करण्यासाठीच पुढे पुढाकार घेतात आणि स्वतःचा स्वार्थ करतात। हे कितपत योग्य आहे यासाठी आम्ही भाऊंचं नेतृत्व स्वीकारलं। कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये खूप खंत होती का आम्हाला पर्याय द्या, एकच संघटना जर शहापूरमध्ये काम करत असेल तर आम्हाला त्याच्या दहशतीमध्येच काम करावं लागेल, मग आम्हाला याच्यातून बाहेर काढा, आम्हाला काहीतरी पर्याय द्या। मग पर्याय काय तर भारत अँड फॉरेस्ट गार्ड असोसिएशन ठाणा ही शासन मान्यता आहे ती ॲड्रेस झालेली अजय भाऊच्या संघटनेला। अजय भाऊंची संघटना हा उत्तम पर्याय कर्मचाऱ्यांनी निवडला। भाऊच्या संपर्कात होते, माझ्याकडे आले, योग्य मार्ग। मनोहर पाटोळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई।